नमस्कार. आज मी करते खूप सोप्या पद्धतीने सगळ्यांना आवडणारा पदार्थ. आता सगळ्या भाज्या घालून घेऊया. फ्लॉवर, लाल भोपळा, सिमला मिरची, टोमॅटो, बीट, त्याच्यानंतर फरसबी, कांदा, साल काढून घेतलेलं रताळं, मसूरची डाळ, बटाटा, पाणी घातलेलं आहे, तूप, त्यानंतर सगळे मसाले, धणे पावडर, हळद, लाल तिखट, पावभाजी मसाला, गूळ आणि मीठ हे सगळं घालून एकत्र मिक्स करून आपण कुकरचं झाकण लावून घेऊया. 4 शिट्ट्या करून घेऊया. छानपैकी मॅश करूया. आणि तुम्हाला तर कळलं असेल की मी पावभाजी करते आहे, ते पण या सगळ्या भाज्या घालून. आणि त्यासाठी एक स्पेशल तडका तयार केलेला आहे. बटर आणि तेल घातलेलं आहे, त्याच्यामध्ये आलं लसूण आणि एक हिरवी मिरचीची पेस्ट, लाल तिखट, पावभाजी मसाला, त्यानंतर कसुरी मेथी, कोथिंबीर आणि लिंबू पिळून घेतलेलं आहे आणि थोडंसं घरचं आपलं लोणी घातलेलं आहे. आणि आता हा तडका टाकणार आहे पावभाजीमध्ये. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की पावभाजी करून बघा. खूप मस्त होते. अजिबात कच्चा वास कुठल्याच भाजीचा येत नाही, कांद्याचा वगैरे. बिना फोडणी घालता, खूप भांडी न भरता आपण ही पावभाजी केलेली आहे. भाकरीसोबत आम्ही ही पावभाजी खाणार आहे. आम्ही पाव खात नाही. तुम्ही ही पावभाजी पावासोबत सर्व करू शकता आणि एन्जॉय करू शकता. थँक्यू सो मच.